आता आपण एका कढईत तेल गरम करून घेऊयात. त्यात जिरं, कांदा, लसूण टाकूयात आणि चांगलं परतून घेऊयात. कारण की जेव्हा कांदा लसूण चांगलं परतून झाल्यावर जी चव येते ना भाजीला ती खूपच सुंदर लागते. त्यामुळे मी नेहमी रस्सा भाजी करते त्यावेळेस कांदा लसूण आधी परतून घेते तेलात. त्यानंतर मिक्सरमध्ये दळून घेते. आता आपला कांदा लसूण चांगलं परतून झाला आहे तर आपण दळून घेऊयात. आता त्याच कढईत आपण तेल गरम करून घेऊ. आपण आता त्यात कांद्याची पेस्ट घालूयात. आता ह्या कांद्याच्या पेस्टला पण आपण तेलात चांगलं परतून घेऊया. आता परतून झाल्यावर आपण त्यात तिखट, हळद, कांदा लसूण मसाला टाकूयात आणि मसाला टाकल्यावर अजून चांगलं परतून घेऊया जेणेकरून भाजीला चांगली चव येते. उसळ मी आधीच शिजवून ठेवली होती. आपला मसाला परतून झाल्यावर मग त्यातलं थोडं स्टॉक टाकूयात. आपला आता मसाला चांगला परतून झाला आहे. आता उसळच्या भाजीचा स्टॉक टाकूया. आणि हा थोडा चांगला परतून घेऊया. नेहमी गरम पाणी टाकायचं असतं भाजीला. ज्यावेळेस आपण भाज्या करतो त्यावेळेस जेव्हा आपण मसाला परतून घेत असतो त्यावेळेस गरम पाणीच नेहमी टाकायचं. थोडं थोडं करून आपण उसळ टाकूयात त्यात. चवीनुसार आता मीठ टाकूया. आता भाजीला फोडणी देऊया. वरून फोडणी दिली ना चव अजून भाजीला चव येते. त्यामुळे मी नेहमी आधी फोडणी देते वरून. आता थोडं तेल गरम करून घेऊया. त्यात तिखट आणि मसाला टाकूया. थोडं पाणी घालूया आता त्यात. जेणेकरून आपलं ते तिखट मसाला जळणार नाही म्हणून पाणी घातलेलं. आता त्यात भाजीवर वरून सोडूया. असा खूप छान कलर येतो भाजीला त्यानंतर आणि चव पण खूपच छान येते. मी नेहमी रस्सा भाजी करत असते त्यावेळेस नेहमी असंच करते, वरून फोडणी देते. आता 5 मिनिट भाजी थोडं शिजवून घेऊया. आपली भाजी आता शिजून झाली आहे. आता रेडी आहे आपली.